5 मेला महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला की स्टेनो पद रिक्त झालेलं आहे, शून्य केलेलं आहे. तर ते अशा पद्धतीने डायरेक्ट जर केलं तर या कोर्ससाठी महाराष्ट्र शासनाची अमृत योजना किंवा मराठा विद्यार्थ्यांसाठी 6,500 रुपयाची फी देऊन महाराष्ट्र शासन शिकवतंय त्यांना. आणि अशा कंडिशनमध्ये असताना ते डायरेक्ट ते पद रिक्त केल्यावरती ह्याचा अभ्यास करणारा मध्यमवर्गीय मुलं जे आहेत ते अभ्यास करत असतात आणि 3-3 वर्ष याचा अभ्यास करायला लागतो. तो अभ्यास हार्ड असतो आणि ह्याला आठवड्याची सुट्टी, दिवाळीची सुट्टी असं न मानता 3-3 तास 4-4 तास अभ्यास केल्यावरतीच त्याची कॅपॅसिटी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये येत असते. असा जो कोर्स आहे हा टेक्निकल दृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे आणि तो जो असतो स्टेनो शिकलेला माणूस तो क्वालिफाईडच असतो आणि तो डायरेक्ट जर तुम्ही पद रिक्त शून्य करत असाल तर ते चुकीचा निर्णय आहे. आणि जे कोणताही निर्णय घेताना त्याला स्टेप बाय स्टेप निर्णय घेतला असता तर गोष्ट वेगळी होती. या स्टेनो बरोबर तुम्ही त्यांना जे AIचं शिक्षण पाहिजे ते AIचं शिक्षण तुम्ही त्यांना जर वाढवून पाहिजे अशा पद्धतीने काय केलं तर ते आम्हाला मान्य आहे. पण तुम्ही डायरेक्टच पद तुम्ही बंद करत असाल तर ते फार विद्यार्थ्यांच्या दृष्टीने, संस्था चालकांच्या दृष्टीने महाराष्ट्रभर 3,000 संस्था आहेत. तर या सगळ्या संस्था आणि ते संस्था चालक यांना कुठलंही महाराष्ट्र शासनातर्फे अनुदान नाही आहे. तरी ते विद्यार्थी घडवत आहेत आणि हे विद्यार्थी वर्षानुवर्ष घडवण्याचं काम या संस्था सगळ्या करत आहेत. तर हे अशा पद्धतीने जर महाराष्ट्र शासन चुकीचे निर्णय घेत असतील तर त्याच्या विरुद्ध आम्हाला धरणे आंदोलन करणं भाग पडत आहे. आणि त्याच्याकरता महाराष्ट्रातनं चंद्रपूर, नागपूर, रत्नागिरी या सगळ्या राज्यातून, जिल्ह्यातून लोक आलेली आहेत. सर काय माहिती आहे का, हा स्टेनो कोर्स करण्यासाठी जवळपास 4 ते 5 वर्ष विद्यार्थ्याला द्यावे लागतात. त्यानंतर तो परीक्षा देतो आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी राहुरीच्या प्रचार सभेत सांगितलं होतं की मी याबद्दल दखल घेईल. पण 5 मे रोजी त्यांनी जो GR काढला नाही, स्टेनोग्राफर हे पद रद्द करण्यात आलेलं आहे. त्यामुळं सर्वांवर संकट कोसळलेलं आहे विद्यार्थ्यांवर. माझी तुमच्या या TV9 मराठीच्या माध्यमातून एवढीच विनंती मुख्यमंत्री साहेबांना की त्यांनी आमची दखल घ्यावी व जे स्टेनो पद रद्द केलेलं आहे ते जो GR काढला आहे तो रद्द करावा, एवढीच मागणी आहे. सर काय माहिती आहे का, स्टेनो करताना जी काही आम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावं लागते आणि प्लॅन बी हा तयार नसतो सर. कारण की ही क्लास 2ची पोस्ट असल्या कारणामुळे आम्ही पुरेपूर आमचा वेळ हा स्टेनोला देत असतो आणि त्यामुळं आमच्यावर जे काही संकट कोसळलं आहे, आता स्टेनो पद रद्द झालं आहे त्यामुळं हे कुठेही भरून न निघणार आहे. त्यामुळे सरकारला माझी एवढी विनंती आहे की त्यांनी जे काही 5 मे रोजी GR काढलाय तो रद्द करावा. आता हे आंदोलन आत्ता जे आज दिवसभर झालं आहे त्याच्यानंतर आता आमच्या शिष्टमंडळ एक व्ही राधा मॅडमला भेटायला गेलेलं आहे आणि त्याच्यानंतर जमलं तर ती मुख्यमंत्री भेट झाली त्यांची तर मुख्यमंत्र्यांशी भेटणार आहे आणि त्यांना आमच्या सगळ्या मागण्या सादर करणार आहे. आज आपल्या मागण्या सादर झाल्यानंतर काही पॉझिटिव्ह निर्णय झाला तर निश्चितपणे आजच आम्ही आंदोलन थांबवू. पण समजा जर आम्हाला काही पॉझिटिव्ह निर्णय मिळाला नाही तर आमचं आंदोलन उद्यालाही पुन्हा सुरू राहील. आता सध्या तरी आमची पार्श्वभूमी जी आहे ती 2 दिवस आम्ही इथं धरणे आंदोलन करणार आहे आणि त्याच्यानंतर मात्र मग आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये कलेक्टर कचेरीवर जाऊन आंदोलन करणार आहे. पालकमंत्र्यांच्या घरावर जाऊन तिथं आंदोलन करणार आहोत आम्ही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.